नमस्कार. मी डॉक्टर संदीप गायकवाड, बालरोगतज्ञ व नवजात शिशु तज्ञ. ऑस्ट्रेलियात 3 वर्ष नवजात शिशु म्हणून काम केल्यानंतर मी अहमदनगरमध्ये गेल्या 10 वर्षापासून बालरोगतज्ञ म्हणून काम करत आहे. आजचा आपला विषय म्हणजे बाळाचं लसीकरण. आता लसीकरण म्हणजे काय आणि लसीकरण का करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. लसीकरण म्हणजे आपण बेसिकली असं काही इंजेक्शन देतो, असं काही पदार्थ इंजेक्ट करतो बाळाच्या शरीरामध्ये, जो ठराविक आजारांच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार करतो. आणि तीच प्रतिकारशक्ती जेव्हा कधी वातावरणामध्ये आजार तयार होतात किंवा आजाराचं एपिडेमिक येतं, त्यावेळेला ती प्रतिकारशक्ती त्या बाळाला त्या आजारापासून वाचवते आणि त्याला आपण लसीकरण म्हणतो. आता ह्या लसी किती द्यायला पाहिजेत, का द्यायला पाहिजेत ते आपण पाहूया. लसी जन्मतः पासून वयाच्या 5 ते 10 वर्षापर्यंत लसीकरण होतं. जन्मतः बाळ जन्माला आल्यानंतर आपण BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस B हे वॅक्सिन देतो. BCG म्हणजे क्षयरोगाच्या विरोधात असलेली लस, ओरल पोलिओ म्हणजे पोलिओ नावाचा आजार त्याच्या विरोधात असलेली लस, आणि हेपॅटायटिस B म्हणजे कावीळ ब, ज्याला मराठीत पांढरी कावीळ म्हणलं जातं, त्याच्या विरोधात असलेली ही लस. आता या लसी बाळ मॅटर्निटी होम किंवा हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीनंतर असताना दिलेल्या बऱ्या, कारण जेव्हा डिस्चार्ज होतो त्यावेळेला बाळ पुन्हा लसीकरणासाठी घेऊन येणं नातेवाईकांना थोडं अशक्य होतं. तर कुठलाही बालरोगतज्ञ बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर या लसी देऊन बाळाला डिस्चार्ज केलं जातं. आता या नंतर लस केव्हा असते? एकदा जन्मता लस दिल्यानंतर 1.5 महिन्याला पुढची लस सुरू होते आणि त्या लसीमध्ये काय काय दिलं जातं, तर DPT म्हणजे डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात, त्याच्या जोडीला कावीळ ब, मेंदूज्वरची लस म्हणजे हिब वॅक्सिन, आणि अजून 2 नवीन लसी आहेत आपण ऐकलेल्याच असतील, त्या म्हणजे जुलाब लस दॅट इज रोटा व्हायरस वॅक्सिन, आणि निमोकॉकल वॅक्सिन म्हणजे निमोनियाच्या विरोधातील लस. तर ह्या सर्व लसी बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर दिल्या जातात आणि सेम लसी 2.5 महिना आणि 3.5 महिन्यात या लसी दिल्या जातात. हे प्रायमरी लसीकरण म्हणतो आम्ही त्याला. आता प्रायमरी लसीकरण म्हणजे काय? हे 3 डोस दिले 1 महिन्याच्या अंतराने, 1.5, 2.5, 3.5, त्याला प्रायमरी लसीकरण म्हणतात. याचा अर्थ काय होतो किंवा याचं महत्त्व काय? प्रायमरी लसीकरण म्हणजे काय की जर पहिला डोस आपण दिला या सर्व आजारांविरोधात, तर शरीरामध्ये साधारणपणे 40 ते 50% प्रतिकारशक्ती, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, ती तयार होते. तर बरोबर 1च महिन्याने हा डोस का द्यायचा? कारण बऱ्याचदा असं होतं की काही नातेवाईक उशिरा येतात किंवा थोडं लवकर येतात, आता लस दिली तरी चालेल का? पण हा 1 महिना जे अंतर आहे फारच शास्त्रीय अंतर आहे. कारण 1 महिन्यानंतर जर कुणी लस दिली तर दुसरा डोस दिल्यानंतर तेवढ्या अँटीबॉडीज किंवा प्रतिकारशक्ती तयार होत नाही. तर शास्त्राप्रमाणे पहिला डोस दिल्यानंतर बरोबर 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यात दुसरा डोस देणे गरजेचं आहे. कारण दुसऱ्या डोस नंतर जी प्रतिकारशक्ती तयार होणार आहे ती असते साधारणपणे 70 ते 80%. आणि जर तो डोस उशिरा दिला तर आपण 70 ते 80% पोहोचत नाही. म्हणून तो बरोबर 1 महिन्यानंतर दुसरा डोस द्यायचा असतो. दुसरा डोस दिल्यानंतर तिसरा डोस सुद्धा पुन्हा 1 महिन्यानंतर द्यायचा, म्हणजे बरोबर 3.5 महिन्याला. त्याचं कारण असं आहे की तिसऱ्या डोस नंतर जी शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते ती 85 ते 95% वेगवेगळ्या बाळांमध्ये अशी प्रतिकारशक्ती तयार होते. आणि त्याचमुळे आपण हे टाइम टेबल फार योग्यरित्या पाळतो, स्ट्रिक्टली पाळतो. तर याच्यामध्ये थोडं लवकर दिलेलं वॅक्सिन चालतं, पण फार आठवड्यानंतर दिलेल्या वेळेनुसार वॅक्सिन देणं फार थोडंसं चुकीचं नाही, पण जी प्रतिकारशक्ती अपेक्षित असते शरीरामध्ये तयार होणे ती तेवढी तयार होत नाही. म्हणून हे लसीकरण वेळेवर देणं फार गरजेचं आहे. आता काही लसी गव्हर्नमेंटमध्ये मिळतात, पण काही लसी आपल्याला प्रायव्हेटली घ्याव्या लागतात. त्या म्हणजे जुलाब लस आणि निमोनिया लस. ह्या लसी देणं गरजेचं आहे. ह्या ठराविक जुलाब, अतिसार आणि निमोनिया या आजारापासून फार छान प्रोटेक्शन करतात. आता ह्या 3.5 महिन्यानंतर जे पुढची लस येते ती म्हणजे वयाच्या 6 महिन्यात इन्फ्लुएन्झा वॅक्सिन.
म्हणजे स्वाईन फ्लू लस म्हणतात काही लोक, किंवा फ्लू वॅक्सिन आम्ही म्हणतो त्याला. म्हणजे जे वातावरणात सीझनल किंवा सीझन चेंज झाल्यानंतर बेसिकली जून जुलैमध्ये एक फ्लू नावाचा आजार तयार होतो, म्हणजे सर्दी खोकला ताप कणकण. तर त्याला तो जो आजार तयार होतो तो म्हणजे इन्फ्लुएन्झा टाईप 1 आणि टाईप 2 या आजाराने आपण फ्लू होतो. तर त्याच्या अगेन्स्ट एक लस आहे, त्याला फ्लू वॅक्सिन किंवा इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणतात, किंवा हल्ली त्याला स्वाईन फ्लू वॅक्सिन सुद्धा म्हणतात. तर हा पहिला डोस 6 महिन्याचं बाळ झाल्यावर आणि 1 महिन्याच्या अंतराने दुसरा डोस. तर हल्ली ही सुद्धा लस दिली जाते आणि बरीचशी पॅरेंट्स लोक ही लस देऊन घेतात आपल्या बाळाला, कारण त्याचे फायदे बरेच आहेत. त्यानंतर 7 महिन्यानंतर पुढची लस येते ती 9 महिन्यात. आता 9 महिन्यात कुठली लस दिली जाते? MMR वॅक्सिन आणि ओरल पोलिओ वॅक्सिन. MMR म्हणजे काय? मिझल्स मम्स रुबेला. मिझल्स म्हणजे गोवर, मम्स म्हणजे गालफुगी, रुबेला म्हणजे जर्मन मिझल्स. तर ही लस 9 महिन्याचं बाळ झाल्यानंतर आपण देतो आणि ओरल पोलिओ म्हणजे पोलिओसाठीची त्याचबरोबर एक डोस दिला जातो. 9 महिन्याला ही लस दिल्यानंतर 9 ते 12 महिन्यात आता नवीन जी टायफॉइडची लस आली आहे, म्हणजे टायफॉइड फिवर होऊ नये किंवा झाल्यास त्याचे परिणाम कमी व्हावेत यासाठी एक लस आहे, ती 9 ते 12 महिन्यात दिली जाते. आता ही लस सुद्धा फार महत्त्वाची आहे, कारण टायफॉइड हा आजार कसा होतो हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. कारण बाहेरचं काही दूषित खाण्यात आलं, दूषित पाणी पिण्यात आलं, किंवा बाहेर रस्त्यावर आपण काही खराब काही खाण्यात आलं तर टायफॉइड हा नावाचा आजार होतो. आणि हा आजार तसा फार गंभीर असतो, व्यवस्थित आपण निदान केले नाही किंवा ट्रीटमेंट झाली नाही तर बराच मुलाला त्रास होऊ शकतो. तर ही लस हा आजार होऊ नये म्हणून ही लस बेसिकली तयार झालेली आहे आणि या लसीचे फायदे पण तेवढेच आहेत. 12 महिन्याला आपण कावीळ अ नावाची लस देतो. कावीळ अ म्हणजे हेपॅटायटिस ए वॅक्सिन. तर ही लस सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, कारण कावीळ अ ही सुद्धा दूषित खाण्यापिण्यामुळे होते आणि ही लस सुद्धा साधारणपणे 12 महिन्यात दिली जाते. जेव्हा बाळ 12 महिन्याचं होतं त्यावेळेला या 2 लसी आपण द्यायला हव्यात. आणि हे दोन्ही आजार दूषित खाण्यापिण्यामुळे होतात, कारण कुठलंही बाळ खराब खाऊ शकतं, पिऊ शकतं किंवा खाल्लं जातं, त्यामुळे या लसी देणं फार गरजेचं आहे. आता 12 महिन्यानंतर पुढची जी लस येते ती म्हणजे बाळ जेव्हा 15 महिन्याचं होतं त्यावेळेला पुन्हा काही लसीकरण असतं आणि ते लसीकरण म्हणजे MMRचा सेकंड डोस, बूस्टर डोस, MMR2 म्हणजे मिझल्स मम्स रुबेला त्याचा दुसरा डोस, ओरल पोलिओ वॅक्सिन, कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स वॅक्सिन आणि तिसरं म्हणजे जी आपण निमोनियाची लस 3 सिरीजमध्ये दिली त्याचा बूस्टर डोस 15 महिन्याला दिला जातो. तर हे जे बूस्टर डोस म्हणजे काय? बूस्टर डोस जेव्हा आपण प्रायमरी सिरीज 3 डोस देतो 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्याला आणि बूस्टर आता आपण द्यायला लागलो. बूस्टर म्हणजे काय की ज्यावेळेला आपण सुरुवातीचे 3 डोस देतो एक प्रतिकारशक्ती 85 ते 95% तयार होते. ती कालांतराने ती इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी होत चालते आणि आपण ज्यावेळेला बूस्टर देतो त्याच वेळेला प्रतिकारशक्तीला आपण जागं करतो थोडक्यात आणि पुन्हा ती जी काही कमी झालेली असते 60-70% ती पुन्हा 85 ते 90-95% न्यायचा प्रयत्न असतो आणि तो त्या बूस्टर डोसचा काम असते बेसिकली. आता बूस्टरचा अर्थच होतो बूस्ट, म्हणजे आहे त्या इम्युनिटीला पुन्हा बूस्ट करणे आणि प्रतिकारशक्तीची पातळी तेवढीच ठेवणे जेणेकरून बाळाला ते आजार होऊ नये. तर 15 महिन्यानंतर 18 महिन्याला पुन्हा ट्रिपलचे जे आपण देतो म्हणजे DPT म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि मेंदूज्वर हे जे आपण इंजेक्शन देतो याच्याबरोबर आपण पुन्हा हे लसीकरण बूस्टर म्हणून देतो. आता याबरोबरच आपण पोलिओ डोस प्रत्येक वेळेला देत असतो. पल्स पोलिओ प्रोग्राम सुद्धा आपण सर्वांनी पाहिला आहे आणि भारत देश पोलिओ मुक्त झाला आहे असं आपण म्हटलेलं आहे. आणि ह्या लसींचं खरंच एवढं मोठं काम आहे की आजार नष्ट सुद्धा होतात समाजातून. आता पोलिओ डोस बरोबर पोलिओ इंजेक्शन सुद्धा अवेलेबल आहे, जे आता गव्हर्नमेंट पण देतं आणि प्रायव्हेटली बालरोगतज्ञ पण देतात. त्याचंही लसीकरणाचं शेड्यूल 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्यात IPV इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन या नावाने आहे आणि त्याचाही बूस्टर डोस आपण 18 महिन्याला या ट्रिपल बरोबर देत असतो. आता पोलिओ डोस दिला मग इंजेक्शन का द्यायचं असं कोणीतरी प्रश्न विचारू शकतो. कारण पोलिओ डोस दिला तर
साधारणपणे तो पोटात जाऊन शीद्वारे समाजात इम्युनिटी पसरवतो. ते फार मोठं काम करतं. पण त्याचबरोबर इंजेक्शनने सुद्धा शरीरामध्ये इम्युनिटी तयार होते आणि त्या बाळाला टोटल प्रोटेक्शन मिळतं. तर इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिनसुद्धा आता हल्ली देणं अनिवार्य आहे. 1.5 वर्षानंतर 2 वर्षाला टायफॉईडचा दुसरा डोस येतो, बूस्टर. आता बूस्टर हा याचा अर्थ आपल्याला सर्वांना कळालाच असेल की ऑलरेडी जी आपण प्रतिकारशक्ती तयार केली त्याला बूस्ट करण्यासाठी बूस्टर डोस दिला जातो. तर 2 वर्षाला टायफॉईडचा बूस्टर डोस आपण देतो आणि त्यानंतर पुढचा डोस येतो तो डायरेक्ट 4.5 ते 5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर. आता त्यावेळेला सुद्धा याचे बूस्टर नंबर 2 आपण 1.5 वर्षाला बूस्टर नंबर 1 देतो आणि 4.5-5 वर्षाला बूस्टर नंबर 2 देतो. त्याच्यामध्ये ट्रिपलचा आपण बूस्टर देतोच आणि त्याचबरोबर कांजण्याचा दुसरा डोस आणि टायफॉईडचा पुन्हा तिसरा डोस. म्हणजे हे सर्व बूस्टर्स आपण याच्यासाठी देतो की आपल्याला मिनिमम 5 वर्षापर्यंत बाळाची प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असते आणि तोपर्यंत बाळाला आजारी पडू द्यायचं नसतं. कारण आपण सर्वांनी पाहिलं की वय वर्ष 5च्या खाली बाळांचं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं आणि तिथेच बाळ आजारी पडून आजारातून काही बरं व्हायचं प्रमाण जास्त असतं, ज्याला आम्ही अंडर 5 मॉर्टॅलिटी म्हणतो आणि त्यात हे आजार कारणीभूत ठरतात. म्हणूनच लसीकरणाचं महत्त्व कमीत कमी 5 वर्षाखाली फार जास्त आहे. सर्वांनी लसीकरण या पद्धतीने करणं फार गरजेचं आहे आणि 4.5-5 वर्षाला तो बूस्टर दिल्यानंतर इम्युनिटी अजून पुढचे 2-3 वर्ष चांगली राहते आणि इम्युनिटी चांगली असेल, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर बाळांचं आजारी पडायचं प्रमाण फार कमी होतं. आता 5 वर्षानंतर हे बूस्टर डोस दिल्यानंतर, कांजण्या दिल्यानंतर आणि टायफॉईड दिल्यानंतर पुढचं जे लसीकरण आहे ते डायरेक्ट 10 वर्षाचं बाळ झाल्यानंतर, ज्याला आपण त्यावेळेला फक्त आपण धनुर्वात आणि डिप्थेरियाचं बूस्टर देतो. कारण त्या वयात अजून इम्युनिटी कमी होते आणि म्हणून थोडासा छोट्या टाईपचा बूस्टर आपल्याला टीडॅप म्हणतात, त्याला टीडॅप नावाचं वॅक्सिन आपल्याला द्यावं लागतं. हे झालं 10 वर्षापर्यंतचं लसीकरण. आणि मुलींमध्ये आता नवीन एक लस आली आहे, HPV वॅक्सिन म्हणतात, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन. आता हे वॅक्सिन आपणा सर्वांसाठी फार नवीन आहे. काही लोकांनी हे ऐकलं सुद्धा असेल, पण परदेशात म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथे ते कंपल्सरी मुलींना दिलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्या देशांमध्ये सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन म्हणतात त्याला. तर पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर हे निदान होण्याचं प्रमाण त्या देशांमध्ये जास्त आहे, आपल्या देशांमध्ये जास्त आहे. पण हे वॅक्सिनचा शोध असा लागला कारण या आजाराचं मूळ कारण आहे पॅपिलोमा व्हायरस आणि जेव्हा हा आजार होतो स्त्रियांमध्ये त्यावेळेला अंगावरून पांढरं जाणे किंवा पोटात दुखणे हे थोडंसं अंगावर काढलं जातं आणि ज्या वेळेला फार त्रास होतो त्यावेळेला स्त्रिया डॉक्टरकडे जातात आणि ज्या वेळेला जातात त्यावेळेला सगळं इन्व्हेस्टिगेशन किंवा चेकिंग केल्यानंतर असं लक्षात येतं की पिशवीचा स्टेज 2 किंवा स्टेज 3 असा पुढं गेलेला कॅन्सर आढळतो आणि त्यावेळेला ट्रीटमेंट फार कमी असते. म्हणजे किमोथेरपी घ्यावी लागते, रेडिओथेरपी घ्यावी लागते, एव्हाना पिशवीसुद्धा काढावी लागते आणि अशा स्टेजला पेशंटला फार त्रास होतो. तर जर आपण हे वॅक्सिन अगोदरच दिलं तर ह्या वॅक्सिनची इफिकसी म्हणजे याचा फायदा साधारणपणे 80 ते 95% पर्यंत हा कॅन्सर होऊ नये म्हणून आपल्याला फायदा होतो. तर ही लससुद्धा मुलींना एस्पेशली 10 वर्षानंतर, याचे 3 डोस असतात. समजा आज 1 डोस दिला, 2 महिन्यांनी 1 डोस द्यायचा आणि 6 महिन्यांनी 1 डोस द्यायचा, असे 3 डोस असतात. ही लससुद्धा मुलींसाठी फार महत्त्वाची आहे आणि परदेशामध्ये सर्व मुलींना ही लस कंपल्सरी दिली जाते. आपल्या भारत देशात सुद्धा मोठ्या मोठ्या सिटींमध्ये ही लस आता सर्रास दिली जाते. मी माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा काही ठराविक मुलींना जे तयार होतात त्यांना मी लस देतो. पण ही लस देणं सुद्धा फार गरजेचं आहे कारण जसं पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर बाकी देशांमध्ये आहे, आपल्या देशांमध्येही तो दिसतो, पण आपल्या देशामध्ये आपण जरा उशिरा निदान करतो. त्याचं कारण असं आहे की पेशंटसुद्धा डॉक्टरकडे उशिरा जातो. काही गोष्टी आपण अंगावर काढतो, होईल बरं या हिशोबाने, पण हे लस देणं फार गरजेचं आहे. तर ही सर्व लसीकरण साधारणपणे 10 वर्षाचा होऊपर्यंत बाळाला किंवा आपल्या मुलाला देणं गरजेचं आहे. या सर्व लसी सध्या आहेत. आता अजून काही लसी आहेत, जॅपनीज बी एन्केफलायटिस, म्हणजे ही लस बेसिकली एपिडेमिक लस आहे. म्हणजे
काही ठराविक भागातच हा आजार होतो. आता हा आजार म्हणजे काय की मेंदूवर सूज येणे या व्हायरसने. जॅपनीज बी नावाचा व्हायरस असतो आणि त्याने मेंदूवर सूज येते, झटके येतात, बाळ मतिमंद होऊ शकतं, कोमात जाऊ शकतं. तर हे सर्व ठिकाणीच हा आजार आढळतो असं नाही, पण ही लस काही लोक देऊन घेतात किंवा काही ठराविक एरियात ती लस कंपल्सरी दिली जाते. तर ह्या लसीचं आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे, जॅपनीज बी एन्केफलायटिस. तर अशा या लसी आहेत, ह्या बेसिक लसी आहेत. बेसिक लसीकरण फार गरजेचं आहे आणि मी नेहमी पेशंटला समजावून सांगताना हे एक वाक्य नेहमी सांगतो की लसीकरण म्हणजे युद्धापूर्वीची तयारी. कारण जेव्हा युद्ध सुरू होतं त्यावेळेला तुम्ही जर तुमचे सैनिक आणि तुमचा शस्त्रास्त्र साठा शोधायला लागला तर आपण युद्ध हरण्याची शक्यता जास्त असते. तसं जर तुम्ही तुमच्या बाळाला लस देऊन घेतली आणि प्रतिकारशक्ती तयार केली बाळाच्या शरीरामध्ये, तर वातावरणामध्ये कधी केव्हा आजार येईल किंवा आला तरी या सर्व आजारांविरुद्ध आपलं बाळ लढायला तयार असावं, यासाठी लसीकरण हा करणं गरजेचं आहे. म्हणूनच मी अगदी म्हणतो की लसीकरण म्हणजे युद्धापूर्वीची तयारी. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यापुढेही जर आपले आरोग्यविषयक काही प्रश्न, शंका, सूचना किंवा अभिप्राय असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक, शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.